गुड मॉर्निंग मुलांना. गुड मॉर्निंग. सो आज आपण आपला चॅप्टर कंटिन्यू करणार आहे, जो ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आपण लास्ट टाइम स्टार्ट केलेला होता. एक सेकंड ना, माझा कॅमेरा स्टार्ट होतोय. कधी कधी त्याला थोडासा वेळ लागतो, बट एनी हाव. चला, तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये आता आपण काय बघितलेलं आहे आतापर्यंत क्विकली आपण रिवाइज करूया. तर व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, त्याच्यानंतर आपण केप्लर्सचे लॉज पाहिले. देन व्हॉट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स, राईट. आपण हे पण पाहिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर हा सेंट्रिपिटल फोर्स कसा, तो इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे टू दी स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन, एव्हरेज डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड दी सन, राईट. तर आणि कसा मग न्यूटनने तो इनव्हर्स स्क्वेअर लॉ शोधून काढला, ते आपण पाहिलेलं होतं, राईट. तर एक सेकंड, आपण तुमचं टेक्स्टबुक मी पटकन त्याच्यामधून दाखवते आणि आपण बघूया की आता आज आपण पुढे काय करणार आहे. सो हे ग्रॅव्हिटेशन आपण पाहिलं, त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन बघितला, आपण सेंट्रिपिटल फोर्स बघितला, केप्लरचे लॉज बघितले आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितले आपण. आफ्टर दॅट लास्ट टाइम आपण जी ची व्हॅल्यू बघितलेली. इफ यू रिमेंबर, व्हॉट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिलेला आपण. आणि ही जी ची जी व्हॅल्यू आहे, येस, अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन मीन्स ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ठीक आहे. आणि आपण हे पण पाहिलेलं की जी ची व्हॅल्यू जी आहे ती कशी कशी चेंज होणार आहे, आज आपण विथ डेप्थ आणि विथ हाईट बघणार आहोत आज, ठीक आहे. मास आणि वेट मधला डिफरन्स मी तुम्हाला लास्ट टाइम एक्सप्लेन केलेला होता. सो आज मी जी ची व्हॅल्यू कशी चेंज होते ते थोडंसं सांगेन आणि त्याच्यानंतर ना मग आपण काही एक्झाम्पल सोडवणार आहोत, ठीक आहे. फ्री फॉल साठी आपण एक ऑलरेडी व्हिडिओ बघितलेला होता, सो फ्री फॉल वाला आपलं टॉपिक झालेलं आहे, ठीक आहे. नंतर हे जे लास्टचे टॉपिक्स आहेत, आय थिंक ते आपले उद्याच आय मीन नेक्स्ट पिरियड मध्येच होऊ शकते. एनी हा, चला कंटिन्यू करूयात मग. सो जी ची व्हॅल्यू काय आहे आता आपण ते बघणार आहोत. व्हॉट इज दिस जी, लास्ट टाइम डिस्कस केलेलं मीन्स हाऊ इट चेंजेस. चला आता मी दुसरी स्क्रीन शेअर करते.
ओके, चला तर आता आपण बघणार आहोत की आपण जीची व्हॅल्यू लास्ट टाइम काढलेली, ती अर्थ वरती काढलेली, राईट. मी 2 डिव्हाइसनी जॉईन केले. एक सेकंड. अच्छा, ओके. आता मी माझा कॅमेरा दिसतोय, मगाशी दिसत नव्हता. एनी हाव, येस. सो आपण बघूयात आता. सपोज आता ही आपली अर्थ आहे. ही आपली अर्थ आहे, राईट. तर आता आपण काय करणार आहे, ही जी अर्थ आहे हिच्या सरफेस वरती आपण लास्ट टाइम जी ची व्हॅल्यू काढलेली, करेक्ट. की जर आपण अर्थच्या सरफेस वरती म्हणजे अर्थच्या पृष्ठभागावरती जर एखादी वस्तू ठेवली, जर वस्तू ठेवलेली, राईट. तर त्या वस्तूसाठी आपण जी ची व्हॅल्यू काढलेली आणि ती व्हॅल्यू किती आलेली आपली 9.77, राईट, मीटर पर सेकंड स्क्वेअर ही आपली व्हॅल्यू आलेली. आता आपण काय बघणार आहे, समजा आपण अर्थ पासून लांब चाललोय असं आणि इथून आपण सेंटर घेतलेलं अर्थचं, आणि ही आपली काय होती, अर्थची रेडियस होती, राईट. तर आता सपोज आपण पासून लांब चाललोय, वर 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 चाललोय कुठेतरी, मग जीच्या व्हॅल्यूचं काय होणार. सो आपण जीचा फॉर्म्युला काय काढलेला होता, आपण जीचा फॉर्म्युला, जी इज इक्वल टू एक सेकंड. सो जी इज इक्वल टू कैपिटल जी अपॉन कैपिटल जी इंटू कैपिटल एम अपॉन कैपिटल आर स्क्वेअर. आय होप तुमच्या लक्षात असेल. तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं होतं, कैपिटल जी यू नो की तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट है. कैपिटल एम इज मास ऑफ द अर्थ and r is the radius of the earth, अर्थची ती त्रिज्या. बट आता r चेंज होईल आपलं, राईट. कारण ऍक्च्युअल मध्ये r काय असतं, प्लॅनेट्स मधलं ज्या पण 2 गोष्टींमधलं आपण ग्रॅव्हिटेशन काढतो त्याच्यातलं डिस्टन्स असतं, राईट. आता सपोज इथून ना ती h हाईट वरती ती वस्तू आहे. सो आपल्याला फॉर्म्युला कसा आता मॉडिफाय करावं लागेल, कॅपिटल जी एम आणि इथे आर च्या ऐवजी येणार आर प्लस एच, येस, त्रिज्या आणि किती हाईट वरती येते. तर तुम्ही बघू शकता बाकी सगळं सेम आहे, बट डिनॉमिनेटर वाढतोय आपला. मग डिनॉमिनेटर म्हणजे छेद वाढत गेल्यावर ऑब्व्हियसली मग जी किंमत आपण काढतोय ज्या पण गोष्टीची ती कमी कमी होत जाणार. त्याच्यामुळे जसं आपण वरवर जातो, जसं आपली हाईट वाढत जाते, तसं आपलं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ची व्हॅल्यू जी आहे ती कमी होत जाते. सो दिस इज द फर्स्ट
केस. ठीक आहे. सरफेस वरती किती होती आपली 9.77. तर ऑब्व्हियसली ते 9.77 पेक्षा कमी होत जाणार. सेकंड गोष्ट, जर आता आपण अर्थ कडे जातोय, इकडे अर्थ कडे चाललोय, तर ऑब्व्हियसली तुम्ही बघू शकता आता आपल्याला आर कमी होणार आहे. पण इथे नीट एक गोष्ट लक्षात ठेवायची, आर जरी आपला हा डिनॉमिनेटर कमी होत असला तरी सुद्धा आपण पृथ्वीचं जे मास आहे, जे वस्तुमान आहे, ते घेताना आता सपोज तुमचं वस्तू जी आहे ती इथे कुठेतरी घेतली, आपण आतमध्ये आलोय, तर मग आपण मास पण माहितीये कुठल्या पोर्शनचं घेणार, फक्त इथून हे एवढा जो पोर्शन असेल ना, ह्या एवढ्याच पोर्शनचं मास पण घेणार. म्हणजे जिथे तो ऑब्जेक्ट ठेवलाय तेवढी सरफेस. म्हणजे यू कॅन सी, तुम्ही बघू शकता की मग आपलं काय होणार आहे, तो पृथ्वीचं मास पण कमी होणार आहे. हा वाला जो पोर्शन आहे, हा पोर्शन तो आपल्याला एक्स्ट्रा पोर्शन जो आहे तो कट करावा लागेल. तो आपण मास त्याचं वस्तुमान नाही पकडू शकत. तर मग इथे एम पण कमी होतोय आणि आर पण कमी होतोय. पण ऍक्च्युअल मध्ये परिणामी त्या दोघांचा परिणाम ओव्हरऑल हा होतोय की तुमची जी ची व्हॅल्यू सुद्धा कमी खोल जाऊ. जसं जी ची व्हॅल्यू कमी होते, म्हणजे वर गेल्यावर पण कमी होते, खाली गेल्यावर पण कमी होते. याचाच अर्थ काय, हे जी ची व्हॅल्यू कुठल्या पण वस्तूसाठी अर्थच्या सरफेसवर, अर्थच्या पृष्ठभागावरतीच काय आहे ती. सो आता अजून एक गोष्ट आपण बघणार आहोत. ती इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही आहे की तुम्हाला माहिती आहे आपली जी पृथ्वी आहे ती परफेक्ट स्फिअर नाहीये. म्हणजे काय, ह्याला मी रेस करते, एक मिनिट. हा, म्हणजे काय, आपली जी पृथ्वीचा जो आकार आहे ते असं परफेक्ट गोल नाहीये. तर पृथ्वी थोडीशी अशी चपटी आहे. इथे काढते, चपटी येते, अशी थोडीशी चपटी झालेली आहे. तर आता समजा, नीट बघा, मी इथून जर वस्तू इथे ठेवली असेल, म्हणजे काय, इथे इक्वेटरवर वस्तू ठेवली असेल, तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स जास्त असेल. आणि जर मी वस्तू पोलवर ठेवली तर हे डिस्टन्स कमी असेल. तर मग आपला जो हा फॉर्म्युला आहे, जी इज इक्वल टू, एक सेकंड, हा जी एम अपॉन आर स्क्वेअर, हा जो आपला फॉर्म्युला आहे, तर ह्याच्यामध्ये मग काय होणार, जर वस्तू इक्वेटरवर असेल तर हे आर आपलं जास्त होईल, राईट. हे आर जास्त असल्यामुळे परिणामी कॅल्क्युलेट करून बघितले हे शास्त्रज्ञांनी, तर जी ची व्हॅल्यू आलेली आहे 9.77, 7.2 समथिंग काहीतरी अशी व्हॅल्यू आलेली आहे. 9.7 पकडूया आपण इथे. आणि ज्यावेळी पोलवर ठेवलंय तर आर ची व्हॅल्यू कमी आहे, ऑब्व्हियसली छेद कमी होईल तर किंमत वाढेल. तर त्यावेळी जी जी ची किंमत आलेली आहे ती 9.8 अशी आलेली आहे. टेक्स्टबुक मध्ये बघा, त्याच्या अजून जास्त एक्झॅक्ट किमती दिलेल्या आहेत, चेक करू शकता तुम्ही पानावरती. सो किती व्हॅल्यूज आहेत, इथे आहे 9.78 पोल्स वरती, इक्वेटर वरती, आणि पोल्स वरती किती आहे त्याची व्हॅल्यू 832, 9.832. म्हणून बघा 9.8 कॉमन आहे दोघांमध्ये. ऍक्च्युली ह्या 7चे पण आपण 8 करू शकतो कारण इथे 8 आहे. म्हणून आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पृथ्वीवरती ओव्हरऑल 9.8 घेतो. बट यू कॅन सी इक्वेटर वरती जी ची व्हॅल्यू कमी आहे, पोल्स, हा, जी इक्वेटर वरती कमी आहे इथे, आणि पोल्स वरती इथे जास्त आहे. ठीक आहे. तर बघा, ह्याचं ना एक एक्झाम्पल आपण हे घेऊ शकतो की समजा तुम्ही इथे ना सोनं विकत घेतलं, कुठे, वजन जर घेणार असेल तर
इथे सोनं विकत घेतलं, इक्वेटर वरती सोनं विकत घेतलं. इक्वेटर वरती आता ज्यावेळी तुम्ही सोन्याला गुंतताय 9.78 ने, तर सोन्याचं जे वस्तुमान आणि त्याचं वजन जे पण आलंय त्यालाच इथे जाऊन विकलं तुम्ही पोल्सवर. आता पोल्सवरती थोडस जास्त वजन मोजलं जाईल त्या सोन्याचं, कारण इथे जीची व्हॅल्यू जास्त आहे ना, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी थोडं जास्त काम करतंय त्याच्यावरती, म्हणजे तुम्हाला प्रॉफिट होईल. बट येस, जर तुम्ही वजन मोजलं तरच, वस्तुमान मोजल्यावरती नाही. तर आय होप तुम्हाला हे समजलं की इक्वेटर वरती जीची व्हॅल्यू कमी आहे, पोल्स वरती ती व्हॅल्यू जास्त आहे. ठीक आहे, आता इक्वेटर आणि पोल्सला मराठीत काय म्हणतात ते प्लीज तुम्ही जरा चेक करा, कारण मला ते कर्कवृत्त नक्षवृत्त आठवते, पण कर्कवृत्त एक्झॅक्टली कोणते नक्षवृत्त कोणते ते मला आठवत नाहीये. ठीक आहे, तर चला आता आपण इथे नेक्स्ट पार्ट वरती आपलं जाऊया. ठीक आहे, तर माझी स्क्रीन दिसते तुम्हाला, तर बघा इथे मास आणि वेट आपण ऑलरेडी बघितलं. फ्री फॉल पण बघितले आपण त्या दिवशी. अच्छा, तर ह्यांनी ना तुमच्या बुकमध्ये मास आणि वेट दिले आपण, आता ना त्याच्यामध्ये ह्याच्यावरती बघूयात, मून वरती किती आपलं येईल त्याचं कॅल्क्युलेशन नाही दाखवलंय, पण इथे एक क्वेश्चन दिलाय की जर आपण चंद्रावर गेलो, मून वरती गेलो, तर मग आपलं ग्रॅव्हिटेशन जे आहे ते कसं चेंज होईल. त्याच्यासाठी बघा माहिती काय दिलेली आहे. मूनचं जे मास आहे ते 1/81 आहे. अर्थच्या मासला 81 ने डिवाइड केल्यावरती जे आन्सर येईल तेवढं मूनचं मास आहे, आणि रेडियस पण दिलेली आहे. ठीक आहे, तर आता हा वाला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायला ट्राय करूयात. ठीक आहे, तर बघूया, इथे थोडस कॉम्प्लिकेटेड दिसतंय, पण एवढं काही डिफिकल्ट नाहीये. ठीक आहे, तर थांबा मी आता दुसरी स्क्रीन शेअर करते. तर लास्ट टाइम मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं मुलांना, जर तुम्हाला आठवत असेल, वेट काय असतं, वेट इज measure of gravitational force acting on the object, and what is mass? It is just the amount of matter of substance present. ठीक आहे, ती म्हणजे क्वांटिटी आहे. आणि वेट काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर चला आता आपण ना काय करूयात, हा आता इथे असं दिलंय ना, त्याचं बघा इथे ना डायरेक्ट आपल्याला अर्थचं पण मास नाही दिलंय, मूनचं मास डिरेक्टली नंबर मध्ये व्हॅल्यू मध्ये नाही दिले, आणि डिरेक्टली आपल्याला अर्थची पण रेडियस नाही दिलेली. पण आता कसं लिहायचंय ते बघून घ्या नीट, आणि आपण त्याच स्टेप्स फॉलो करणार आहे जसं मी तुम्हाला शिकवलेलं लास्ट टाइम पण, की प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुमचा लिहितानाचा जो फॉर्मॅट आहे तो कसा असायला हवा. ठीक आहे, तर चला आता आपण स्टार्ट करूया. सो सगळ्यात आधी आपण लिहिणार डेटा, जसं मी लास्ट टाइम सांगितलेलं. तर डेटामध्ये आता काय करायचं आपल्याला, काय दिलेलं आहे बघा. जे
अर्थचं जे मास आहे, तर सपोज आपण मास ऑफ द अर्थ घेऊया G. अर्थचे जे मास आहे ते जे मास आहे ते ऍक्च्युअल मध्ये मूनच्या मासच्या 81 टाइम्स आहे. बरोबर आहे. म्हणजे मूनचं जे मास आहे त्याला आपण जर 81 ने गुणलं, म्हणजे 81 ने गुणलं आणि मग ते दोघं इक्वल बनणार. म्हणजे मूनचं जे मास आहे आपल्या खूप कमी आहे, राईट. असं म्हणू शकता तुम्ही की हा, एका पारड्यामध्ये अर्थ आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आपण काय ठेवू, मून. तर आपल्याला 81 मून लागतील जर दोघांचे पारडे इक्वल करायचे असतील तर. ही एक माहिती आपल्याला दिलेली आहे. दुसरं आपल्याला बघा, हेच सेम तुमच्या बुकमध्ये पण लिहिले, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहिले. त्यांनी काय दिलंय, रेशो दिलाय, गुणोत्तर दिलंय. मी गुणोत्तर नाही घेते, मी डायरेक्टली कशाला कशाने भागल्यावरती येते ते घेण्यापेक्षा कोण कशाच्या किती पट दिलेले ते घेते. सेम टू सेम काय दिलेली आहे, इट्स रेडियस इज 1/3.7 ऑफ दॅट ऑफ द अर्थ. आता इथे थोडस वेगळं आहे. मूनची जी रेडियस आहे, कोणाची रेडियस जास्त, ऑब्व्हियसली अर्थचीच रेडियस जास्त असेल ना. तर मूनची रेडियस साठी आपल्याला काय करावं लागेल, अर्थच्या रेडियसला 307 ने भागावं लागेल. तर आपण उलट करूया, आपण काय करूया, अर्थच्या रेडियसला, अर्थची रेडियस आपण घेऊया इथे RG, ती मग मूनच्या रेडियसच्या किती आहे, 3.7 पट जास्त आहे, राईट. इट्स 3.7 टाइम्स मोर, 3.7 टाइम्स मोर दॅन दी रेडियस ऑफ द मून. तर ही एक माहिती दिलेली आहे ऑलरेडी आपल्याला. आणि हा, ज्या पदार्थाचं आपल्याला, ज्या काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, एक व्यक्ती आहे, त्याचं वेट दिले आपल्याला कशावरती, अर्थवरती, आणि ते किती आहे, 750 न्यूटन, 750 न्यूटन. तर मग त्याचं ऍक्च्युअल मध्ये वेट दिले, वेटला W घेऊया, आणि अर्थवरती आपल्याला किती दिलेलं आहे ते आपल्याला दिलेलं आहे 750. अरे हो, मला आता एक गोष्ट रिअलाइज झाली, मी G का घेतलंय. ऍक्च्युअली सगळीकडे आपण इथे मुलांनो E घेणार, E फॉर अर्थ हा, आणि M फॉर मून आहे, तर आपण E घेणार. मी बाय मिस्टेक तसं लिहिलंय, सो E फॉर अर्थ इथे पण, आणि इथे पण वेट ऑफ द अर्थ ऑन, वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. ठीक आहे. तर हा झाला आपला डेटा. आपण काय लिहिणार आहे, टू फाइंड, आपल्याला काढायचं काय आहे नक्की, चेक करूयात आपल्याला काय काढायचंय. हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून. मून वरती त्याचं वजन किती असेल. तर मुलांना तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की मास जे आहे ते चेंज नाही होत, बट वेट चेंज होतं. तर आपल्याला वेटच काढायचंय. तर वी हॅव टू फाइंड वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन मून, तो मी WM काढायचंय. आता आपण इथे फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे, हे तुम्ही एका खाली एक लिहा. आता मी इथे जागा वाचवण्यासाठी माझ्याकडे जागा आहे इथे एकाच लाईनीत लिहायला म्हणून लिहिते. सर, आपण फॉर्म्युला कोणता वापरणार आहे, आपण हाच वाला फॉर्म्युला वापरणार आहे. कोणता, वेटचा फॉर्म्युला. आपला नॉर्मली वेटचा काय फॉर्म्युला असतो, एकतर वेटचा फॉर्म्युला वापरणार आहोत, आणि वेटच्या फॉर्म्युलामध्ये आपण, वेट म्हणजेच आपलं तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तर आपला ग्रॅव्हिटेशनल वेट म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. सो आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा काय फॉर्म्युला होता, कोणते पण दोन ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटी किती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, राईट. हा फॉर्म्युला आहे आपला
तर हाच आपण वापरणार आहे. पण आता ह्याला बघा मी कसं लिहिणार आहे ते नीट बघायचं. आता इथे सोल्युशन. आता बघा, जर आपला ऑब्जेक्ट अर्थवर असेल तर त्याच्यासाठी आधी आपण हे लिहूयात, फॉर्म्युला लिहूयात. अर्थ मधला आणि त्या ऑब्जेक्ट मधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे. ठीक आहे, तर आता नीट बघा. सो इथे लिहिते मी ऑन अर्थ. सो अर्थ वरती त्याचा फोर्स किती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, F इज इक्वल टू, ह्याला आपण घेऊया FE घेऊया की अर्थ वरती त्याच्यावर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करतोय. सो FE इज इक्वल टू काय होणार आहे, G. आता इथे अर्थचं मास किती आहे, ME घेतलंय आपण. त्या वस्तूचं मास आपण स्मॉल एमच घेऊया आणि त्या व्यक्तीचं मास, आणि खाली काय येणार आहे आपला अर्थच्या रेडियसचा स्क्वेअर. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया. ठीक आहे, आता सेम वे ऑन मून. मून वरती किती येईल आता तो FM. मून वरती त्याचं किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो किती येणार आहे, तो येणार आहे G. हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तर सेम आहे सगळीकडे. परत त्याचं मून वरती किती मास, मूनचं स्वतःचं मास, त्याचं स्वतःचं वस्तूचं मास जे आपण M घेतलंय, आणि इथे येणार आहे मूनच्या रेडियसचा स्क्वेअर. राईट, ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. आता आपण काय करणार आहे बघा, आपल्याला मून वरती किती वेट आहे ते काढायचंय. म्हणून आपण काय करणार आहे, इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करणार आहे. मग यू नो की डिवाइड करताना लेफ्ट साइडला आपण लेफ्ट साइडने डिवाइड करतो आणि राईट साइडला राईट साइडने. म्हणून लेफ्ट साइडला इथे FM अपॉन FE. राईट, आणि मग राईट साइड इथे वरती येणार G MM इंटू स्मॉल m अपॉन काय येणार आहे, अच्छा एक मिनिट, ह्याला थोडस असेल इथे, अपॉन RM चा स्क्वेअर. हा झाला आपला न्यूमरेटर. राईट, त्याच्यानंतर ना डिनॉमिनेटर मध्ये आता काय येईल, इक्वेशन नंबर 1 ची राईट हँड साइड. सो G ME इंटू स्मॉल m अपॉन RE चा स्क्वेअर. सो तुम्ही बघू शकता हे कट होईल, G कट, MM पण कट. आता नीट बघा मी काय करते. आता हे F म्हणजेच आपला W आहे, वेट आहे. तर मग मी काय करणार आहे, फक्त त्याला F ला W ने रिप्लेस करणार आहे. सो बेसिकली आपल्याकडे रेशो बनला वेट ऑन द मून अपॉन वेट ऑन द अर्थ इज इक्वल टू. आता नीट बघा, ह्याला मी कसं लिहिते, मास ऑफ द मून आणि ह्याच्या खाली रेडियस आहे. राईट, रेडियस ऑफ द मून ह्याचा स्क्वेअर आहे. आणि हा जो उरलेला डिनॉमिनेटर आहे ना, त्याला बघा मी तुम्हाला समजवण्यासाठी कसं लिहिते, याला खाली लाईन टाकून न लिहिता याला डिवाइडचं साइन टाकून लिहिते. आणि ते काय आहे, ME अपॉन RE चा स्क्वेअर. सो इथेच मी चेंजेस करते, नीट बघा. तर हे कळलंच असेल तुम्हाला. सिंपल मी ही लाईन न टाकता डिवाइड साइन टाकले. राईट,
आता तुम्हाला माहिती आहे मुलांनो की आपण हे डिवाइड साइन काय करू शकतो, काढून त्याला मल्टिप्लाइंग साइन टाकू शकतो आणि मग त्याच्या पुढचं जे पण गोष्ट आहे त्याला रेसिप्रोकल घ्यावं लागतो, म्हणजे त्याला उलट करावं लागतं. आता बघा मग मी काय करते, हे मी इरेज केलं. आय होप तुम्हाला कळलेलं इथे इथपर्यंत. तर मग आता मी ह्याला काय करते, ह्या मल्टिप्लायच्या साइनला मी काय करणार आहे, डिवाइडच्या साइनला मल्टिप्लाय करणार आहे आणि माझ्याकडे आन्सर येणार आहे आता आर स्क्वेअर अपॉन एम ई, म्हणजे उलट केलं आता मी, त्याला जस्ट रेसिप्रोकल घेतलाय. राईट. मग काय आता किमती ठेवून फक्त कॅल्क्युलेशन करायचे तुम्हाला. तर बघा इथे एक स्टेप मी करून दाखवते, नंतर सगळं तुम्ही करायचं. एमएम किती आहे, एमएम ला तसंच ठेवा. आरएम ला पण तसंच ठेवा आणि सबस्टिट्यूट काय करायचं, आपण आता जे डेटामध्ये लिहिलेलं आर किती होतं, 3.7 ऑफ 3.7 ऑफ आरएम. पण इथे याचा काय आहे, स्क्वेअर आहे. आता म्हणून बघा याचा स्क्वेअर आहे ना, हा, आणि खाली सेम वे आर काय होतं आपल्या इथे, एमई काय होतं, एमईची व्हॅल्यू होती 81 mm. राईट. तर आता नीट बघा, मग ह्याला मी काय करते बघा, ह्याला 3.7 चा वेगळा स्क्वेअर लिहिते आणि इथे आरएम ला वेगळा स्क्वेअर लिहिते. म्हणजे फक्त ब्रॅकेट टाकून तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर वी कॅन सेपरेट. तर आरएम स्क्वेअर कट होईल आणि एमएम पण कट होईल. राईट. मग आता तुमच्याकडे काय उरलं, फक्त दोन किमती उरलेत. 3.7 चा स्क्वेअर आहे, सो 3.7 इंटू 3.7 राईट. आता कॅल्क्युलेशन करा तुम्हाला तुमचा आन्सर आहे. व्हॅल्यूची पण व्हॅल्यू ठेवायची जी लिहिली गेली, म्हणजे जे करायचं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं. ते कॅल्क्युलेशन तुमच्या बुकमध्ये दाखवले का तुम्ही क्रॉस चेक करा तुमचं स्वतःचं, तुम्ही ज्यावेळी कॅल्क्युलेट करताय. ठीक आहे. ओके. सो हे आपण ऑलरेडी मध्ये दिले, तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं, कारण तुम्हाला स्वतःला ते काय केले ते समजावून. राईट. सोबत समजावणार नाही तोपर्यंत तुम्हाला थोडंसं मुश्किल वाटेल सॉल्व्ह करायला, म्हणून मी करून दाखवलं. तर एक मिनिट तुमचं टेक्स्ट बुक दाखवते, आता पुढच्या भागावरती आपण जाऊ शकतो. असं ना आपण मुलांना मूळवरती काढलं, हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये यांनी ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन नाही दाखवले, पण तुम्हाला माहितीये वेट ऑफ द ऑब्जेक्ट, समजा आपल्या अर्थवरती वेट 60 न्यूटन आहे. किती न्यूटन एका वस्तूचं वेट बोलते आम्ही, 60 न्यूटन आहे. त्याला डिरेक्टली 6 ने भागलं की वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द मून भेटतं. त्याचा रेशो कॅल्क्युलेशन जे आहे ते इथे स्टेट बोर्डच्या पुस्तकात नाही दाखवलंय, पण ते सीबीएसई बोर्डच्या पुस्तकामध्ये दाखवलेलं. बघा हे चाललेलं आपलं, राईट. 715 ने गुणायचं होतं 3.7 च्या स्क्वेअरला अपॉन 81 होतं. राईट. एक्झॅक्टली सेमच आलंय, फक्त याला मी अजून थोडंसं इझी करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे. सेमच मेथड केलेली आहे. फ्री फॉल आपण बघितलंय. हे आपण जास्त न्यूमेरिकल सोडवणार आहे चॅप्टर कम्प्लीट झाल्यानंतर ना. अच्छा, आता ना हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी एक्सप्लेन करण्याआधी मी आता जे तुम्हाला म्हटली ना, बघा मी तुम्हाला ते ना काय कसं काढून दाखवले त्यांनी 1/6 जे सीबीएसईच्या बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये इथे दाखवते. तुम्ही हवं तर सीबीएसईचं टेक्स्टबुक जे आहे ते ऑनलाईन अवेलेबल आहे,
चॅप्टरचं नाव टाका, सीबीएसई क्लास 10. ते 9th मध्ये पण, आता सीबीएसईच्या टेक्स्टबुक मध्ये ते 9th मध्ये. सीबीएसई क्लास 9 ग्रॅव्हिटेशन टेक्स्टबुक असं टाकलं की तुम्हाला डायरेक्टली ते चॅप्टरचेच टेक्स्टबुकची लिंक भेटेल आणि त्याच्यामध्ये टॉपिक आहे वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द मून. तर तो टॉपिक ओपन करून बघा. तर तेच कॅल्क्युलेशन मी इथे तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते की कसं काढलेलं आहे. हे आता आपण जे सोडवलं ना तसंच केलंय त्यांनी. हा फक्त ना हे बघा, आता ही जी राईट साइड आहे आपली ती तर फिक्स राहणार आहे. म्हणजे मी तुम्हाला ऍक्च्युली मला काय म्हणायचंय, ह्यांनी काय केलंय नक्की की ह्याच्या ज्या किमती, ह्याचा जो रेशो आहे गुणोत्तर किती हे काढले त्यांनी. तुम्ही जर नीट कॅल्क्युलेशन केलं ना तर हे वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन मून आणि हे आता काय झालंय आपलं, ह्याची जी किंमत आहे ना 3.7 इंटू 3.7 अपॉन 81, ह्याची किंमत जर तुम्ही बघितली तर तुम्हाला 1/6 मिळेल मुलांना. आणि इथे आहे वेट ऑफ द अर्थ, वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. तेच मी तुम्हाला म्हणत होती. आता समजा ते जर वेट आहे इथे 750 दिलेलं, पण इथे समजा 60 असेल, कुठल्या तरी एका वस्तूचं वेट अर्थवरती 60 आहे, जर त्याला आपण सरळ 1/6 ने भागलं, म्हणजे गुणलं 1/6 ने गुणलं आणि 6 ने भागलं, तर आन्सर येईल 10 न्यूटन. म्हणजे कुठल्या पण वस्तूचं वेट म्हणू शकतो की कुठल्या पण वस्तूचं वेट मून वरती जेवढं पण असेल अर्थवरती त्याचं वेट 6 टाइम्स मोर, 6 पट जास्त. किमती ठेवून फक्त याची व्हॅल्यू काढलेली आहे, याचा रेशो काढलेला आहे. आता सीबीएसईच्या बोर्ड मध्ये काय दिलेलं आहे, त्यांनी डायरेक्टली असं अर्थचं जे मास आहे ते मूनच्या मासच्या 81 टाइम्स मोर आहे असं नाही दिलंय. त्यांनी ऍक्च्युअल मध्ये किमती दिलेल्या आहेत. अर्थचं मास किती, मूनचं मास किती, अर्थची रेडियस किती, मूनची रेडियस किती, त्या व्हॅल्यूज ठेवून कॅल्क्युलेशन्स केलेले. एकदा जस्ट तुमच्या रेफरन्ससाठी ते गो थ्रू करा. ठीक आहे. तर चला आता आपण बोलणार आहोत पोटेन्शियल एनर्जी बद्दल. नाउ व्हॉट इज दिस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय. तर आता टेक्स्टबुक मध्ये बघा, मी त्याच्यामधूनच तुम्हाला एक्सप्लेन करते. आता बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, हे खूप इझी आहे आणि खूप इंटरेस्टिंग पण आहे. बघा, आपण ना अर्थ पासून एखादी वस्तू वर वर घेऊन गेलो, राईट, आणि मग त्या वस्तूवर कोणता पण फोर्स न लावता त्या वस्तूला आपण सोडून देतो, राईट, आणि मग ती वस्तू पडायला सुरुवात होते. आता हे तुम्ही लास्ट इयर ह्या वर्क एनर्जी कन्सेप्ट शिकलेलात. तर आपण ऍक्च्युअल मध्ये काय करतोय, त्या वस्तूला अर्थ पासून लांब घेऊन जाताना ना जे आपण तिच्यावरती वर्क करतोय, जे काम करतोय, ते वस्तूमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोर होतं. म्हणून बघा, जे उंचावरती पाणी आहे ते खाली पडायला लागलं की त्याची पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि आपण मग ती कशासाठी वापरतो, आपण त्याने टर्बाइन्स फिरवतो आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, राईट. सो व्हॉट इज दिस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी? इट इज एनर्जी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, म्हणून याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मुलांनो, दोन प्रकारची पोटेन्शियल एनर्जी असते.
एक कोणती पोटेन्शियल एनर्जी असते, एक ती असते की वस्तूच्या शेपमुळे तिला मिळालेली असते. एक फॉर एक्झाम्पल, तुम्ही जो बाण आहे तो असा खेचून पकडलेला आहे, राईट? खेचून पकडलाय त्याला आणि जस्ट त्याला सोडून दिलं, रिलीज केलं, तर काय होईल मग? ऑब्व्हियसली तो फास्ट एकदम पुढे जातो. मग आपण ज्यावेळी त्याला खेचत होतो, मागे लावत होतो त्या दोरीवरती, तर त्यावेळी आपण त्याला त्याच्यावर जे काम केलं ते कशामध्ये स्टोअर झालं? पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये. जोपर्यंत तुम्ही त्याला खेचून पकडलेले, इट इज पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे काम करण्याचं, राईट? म्हणून त्याला नाव दिलेलं पोटेन्शियल एनर्जी. जसं तुम्ही त्याला रिलीज केलं तर ते पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली, राईट? आणि हे तुम्ही गेल्या वर्षी काढलेलं होतं ऑलरेडी, म्हणून यांनी जास्त डिटेलमध्ये नाही दिलेले बघा. MGH पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हा जो MGH आहे तो तुम्ही लास्ट इयर काढलेला होता, ठीक आहे? आता इथे कसं काढलेलं आहे आता नीट बघा. इथे त्यांनी काय केलं, आता इथे पोटेन्शियल एनर्जी मध्ये हे जे MGH आहे, सिम्पल इथे Gच्या ऐवजी काय ठेवलेलं आहे? Gच्या ऐवजी आपला जो फॉर्म्युला आहे त्याची व्हॅल्यू ठेवलेली. आता हा फॉर्म्युला कसा आला? GMM/R+H. ते मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते. तसे इथे तर शो नाही केले, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ते नाही शो केले, बट कसं आला ते तुम्हाला समजायला पाहिजे. जस्ट एकच मिनिट लागेल, मग मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून दाखवते, ठीक आहे? तर चला मी दाखवते आता काय करायचं आपल्याला. बघा, लास्ट इयर आपण बघितलेलं पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे MGH, राईट? आणि आता आपण Gचा फॉर्म्युला काय काढलेला आहे? G इज इक्वल टू GM/R², राईट? हे अर्थच्या सरफेसवरती असेल तर. आता नीट बघा, इथे Gचा फॉर्म्युला आपल्याला चेंज पण होतो, यू नो दॅट. आता इथे जी वस्तू होती ती आपण इथून तिला उचलून इथे वरती घेऊन गेलोय. ते फॉर एक्झाम्पल आपण हाईट H वर घेऊन गेलो अर्थ सरफेस पासून, राईट? तर मग त्या वस्तूसाठी आता आपला फॉर्म्युला काय बनेल? हे GM तसंच राहणार, कारण कॅपिटल M अर्थचं मासच आहे, राईट? आणि आरच्या ऐवजी आता आपल्याकडे काय येणार? R+H चा स्क्वेअर येणार आहे, राईट? मग आता इथे W ची फॉर्म्युला काय बनेल? M तसंच इथे काय येईल? Gच्या ऐवजी, आणि इथे काय येणार आहे आता? R+H चा स्क्वेअर, आणि उरलेला H हा जसा पोटेन्शियल एनर्जीचा तो काय दिलेला? GMM/R+H. तर ह्यांनी ना काय केलं, हा जो H जो खाली एकतर स्क्वेअर नाही दिसत आहे आपल्याला, खाली एकतर स्क्वेअर नाही दिसत आहे, आणि दुसरा स्मॉल H जो आहे तो पण गायब आहे.
आता हे कसं आलं असेल, हे कसं बरं आलं असेल, तर ते जे आहे हे बघा, हा जो जी होता W इज इक्वल टू mgh, तर ही आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि बुक मध्ये जे दिलेलं आहे ती पण ग्रॅव्हिटेशनल काय दिलेली, इट्स पोटेन्शियल एनर्जी इज GMM अपॉन R प्लस एच. ठीक आहे, असं दिलेलं आहे. आता इथे आपण काय एच वगैरे काय केले ना, त्याच्यासाठी त्यांनी एच जो आहे बघा, काय फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इनफायनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ पासून तो ऑब्जेक्ट इन्फिनिटी डिस्टन्स वरती आहे, तर त्याच्यासाठी तर ऑब्व्हियसली जी ची व्हॅल्यू जी आहे ती 0 होणार आहे, कारण आपला डिनॉमिनेटर काय होणार आहे, जो खूप मोठा होणार आहे डिनॉमिनेटर, राईट. तर अप्रॉक्सिमेटली डिनॉमिनेटर खूप मोठा झाल्यामुळे काय बनेल, 0.000 असं काहीतरी त्याची व्हॅल्यू बनेल जी ची, म्हणून अप्रॉक्सिमेटली ती 0 असेल. तसंच आता खूप स्मॉलर अर्थ पासूनचे जे डिस्टन्सेस आहेत, अर्थ पासूनचे जे वस्तूचे डिस्टन्सेस, जे हाईट आहे, आपण ते स्मॉल डिस्टन्सेस घेणार आहे. स्मॉल डिस्टन्स घेतल्यामुळे आपण अप्रॉक्सिमेटली काय करतोय, इथे एच ची व्हॅल्यू जी आहे ती खूप 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 लहान आहे असं इमॅजिन करून एच ला जे आहे ते इग्नोर केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर ना मग हे आन्सर त्यांनी जे आहे ते काढलेलं आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचंय, एक होमवर्क देते, बघूयात तुम्हाला किती जमते. क्लू ऑलरेडी मी दिलेला आहे, पण आता ह्यांनी जो इथे एकतर स्क्वेअर होता आणि हा जो एच आपल्याला एक्स्ट्रा इथे मिळतोय त्याचं नक्की काय केलं, त्याचं नक्की काय केलं, आणि तो जो फॉर्म्युला तुमच्या बुक मध्ये दिलेला आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा, तो काय दिलाय, GMM अपॉन R प्लस एच. तर हा स्क्वेअर कुठे गेला, एच कुठे गेला, हे फाइंड आउट करण्याचा तुमचा जो आहे तो होमवर्क आहे. ठीक आहे, तर चला आता आपण ना इथे आपला क्लास जो आहे तो थांबवू शकतो. होमवर्क काय आहे मी तुम्हाला सांगते, प्लीज होमवर्क नोट करून घ्या आणि प्लीज होमवर्क करा मुलांना. ठीक आहे, कारण तुम्ही जे जे फ्रेश शिकता ना, 8 तासांच्या आतमध्ये त्यांना परत तुम्ही रिपीट केलं तर ते तुमच्या जास्त वेळ लक्षात राहतं. नाहीतर 8 तास संपले की हळूहळू ते विसरायला सुरुवात होते, आणि एक आपली त्याच्या दरम्यान मध्ये जर झोप झाली, म्हणजे एक रात्र निघून गेली, तर नेक्स्ट डेला अजूनच त्या गोष्टी जास्त विसरलेल्या असतात. ठीक आहे, तर बघा आता होमवर्क काय आहे, की एक तर ना एक क्वेश्चन देते, त्याचा आन्सर लिहायचं. क्वेश्चन इज एक्सप्लेन हाऊ जी वेरीज, जी म्हणजे स्मॉल जी वेरीज, खाली लिहिले केसेस दिलेले आहेत. फर्स्ट वन काय लिहिणार आहे, व्हेन डेप्थ इन्क्रीजेस, व्हेन सेकंड केस व्हेन हाईट इन्क्रीजेस, आणि नंतर ऍट पोल्स आणि ऍट इक्वेटर्स. तर मी जे आता तुम्हाला एक्सप्लेन केले त्याच्याच फक्त व्यवस्थित लिहून काढायचे. अच्छा, आता त्या एका क्वेश्चनच्या व्यतिरिक्त नीट बघ, ह्याच्यामधले ना हे फ्री फॉल आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मी ऑलरेडी एक्सप्लेन केले, त्याचा सेंटिपिटल फोर्स पण एक्सप्लेन केलाय, तो तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हा बघा आता आपण केलं त्याच्यावरती आधारित. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट, विल द मास and weight of an object on the earth be same as their values on Mars and Y? हे मी ऑलरेडी तुम्हाला जस्ट आताच एक्सप्लेन केलं, लास्ट क्लासमध्ये पण एक्सप्लेन केलेलं होतं, तर त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता.
ही जी सगळी गणित आहेत ना मुलांनो, आता ना मी सगळं शिकवून झालंय जे ह्याच्याशी रिलेटेड आहे. ह्या गणितांशी रिलेटेड जे जे टॉपिक आहेत ते सगळेच शिकवून झालेले आहेत. तर आता ए पासून जी पर्यंत सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करा, ट्राय करा. जे तुम्हाला येणार नाही ना ते मला नेक्स्ट क्लासमध्ये विचारा, आपण ह्याच्यामधले काही क्वेश्चन्स जे ते सॉल्व्ह करू. तर आता हा चॅप्टर आपला ऑलमोस्ट संपला. एक फक्त छोटासा टॉपिक राहिलेला आहे, तो आहे एस्केप वेलोसिटी आणि वेटलेसनेस. तर ते डेफिनेटली नेक्स्ट क्लासमध्ये आपलं कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर ना मग आपण एक्सरसाइज डिस्कस करू. एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल्स जे आहेत, गणित जे ती सॉल्व्ह करू आणि मग आपलं चॅप्टर संपेल. मग मी कदाचित अजून 2 क्लास आपल्याला लागतील. एक क्लास आय होप तुम्ही क्लास आजचा जो आहे तो समजून घेतलाय, तुम्हाला समजले बऱ्यापैकी मी काय काय सांगितलंय. सपोज तुम्हाला एखादा टॉपिक नसेल समजला तर तुमच्यासाठी एक फायद्याची गोष्ट काय म्हणजे एक ऍडव्हान्टेज काय आहे, तुम्हाला परत एकदा रेकॉर्डिंग बघा. रेकॉर्डिंग जो पार्ट नाही समजले तुम्हाला माहिती आहे, आपण त्याला परत परत ऍडजस्ट करून मागे पुढे करून बघू शकतो. सो रेकॉर्डिंग बघा. तरी पण नाही समजले तर मला नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही पक्का विचारू शकता. ठीक आहे, चला तर आता आपण इथला क्लास आपला इथेच थांबवूयात. आपण नेक्स्ट वीक मध्ये भेटू. चला बाय मुलांना.